मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत उडदाचे पापड। हे बघा, मी 1 किलोचं प्रमाण सांगते। मिरी घेतलंय 50 ग्रॅम, पापड खार 30 ग्रॅम आणि मीठ घेतलंय 30 ग्रॅम। हे बघा, चांगलं असं कुटून घ्यायचा। तुम्ही मिक्सरला पण लावू शकता। असं कुटून घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तसं असं जाडसरच ठेवायचे आहेत। असं जाडसर कुटून घेतलेले आहेत। मिरी असं कुटून घेतलेलं आहे, ते घ्यायचं एक भांड्यामध्ये। पापड खार 30 ग्रॅम, मीठ 30 ग्रॅम, हिंग घेतलेले मी 2 चमचे, हिंग तुम्हाला जे आवडत असेल त्या आवडीनुसार घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचा। मी जिरा दळायला हे केलेला, अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे, डाळ दळायला दिली तेव्हा। आता हे बघा, हे मसाला केलेला आहे, ते 1 किलोचं पीठ घेतलेला आहे, तो छान मिक्स करून घ्यायचा। तुम्ही हा पाण्यामध्ये पण घालू शकता। पाणी गरम करून घ्यायचं। आपल्याला 1 किलोला 1.5 ग्लास पाणी लागतो। पाणी गरम करून घ्यायचा, थंड घ्यायचं नाही, गरम करून थंड करून घ्यायचा। गरम पाणी घ्यायचं नाही। पीठ थोडंसं काढून ठेवायचं पापड लाटण्यासाठी। हे बघा, पाणी गरम करून घेतलेलं आहे, थंड केलेलं आहे। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच पाणी घालायचं। एक किलो पिठाचे 2 उंडे होतात। हे बघा, छान रात्रीचे मलून ठेवायचा। घट्टच मलायचा, जास्त नरम करायचा नाही। तेल घ्यायचं, उंड्यांना तेल लावून ठेवायचं। एक किलोचा परफेक्ट प्रमाण आहे हा। आपलं पारंपरिक पद्धतीचे पापड। उंड्यानं छान तेल लावून घ्यायचं, छान मलून घ्यायचे।
बघा डब्यामध्ये ठेवायचे. आदल्या दिवशी पीठ हे केलं का छान फुगतो आणि छान पापड होतात. बघा मी आता दुसऱ्या दिवशी पापड करायला घेतलेत. उंडा कुटायला घेतलाय. पाट्यावर छान कुटून घ्यायचा. तेल लावायचं. आधीमध्ये तेल लावत राहायचं. बघा असे 2 भाग करून घ्यायचे. हाताला तेल लावून हे बघा ताणून घ्यायचं चांगलं. छान चिकनापणा येतो आणि छान मऊ लुसलुशीत होतात पापड. आता लाट्या बनवून घ्यायचा असा. लाट्या बनवून झालेला आहे. बघा आता मी तुम्हाला चाण्या पाडून दाखवते. आपल्याला जेवढे मोठे छोटे पापड पाहिजेत तसं चाण्या पाडून घ्यायच्या. बघा डब्यामध्ये ठेवायच्या. तुम्हाला आता पापड करून दाखवते. मी जास्त मोठे पापड केलेले नाहीत. आपले रोजच्या जेवणात असतात तसेच पापड आहेत. हे बघा 1 किलोचे पापड झालेले आहेत. बघा तळून दाखवते. छान लागतात पापड. हे बघा खाण्यासाठी तयार.